याचा खुलासा होणं गरजेचं आहे. मराठी माणसाला उचलून आणण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत टीका केल्याबद्दल. मराठी माणसाला उचलून आणून मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवती जी माणसं आहेत, अमराठी, परप्रांतीय, उपरे आणि शिवसेना म्हणून घेणारी मराठी माणसासाठी स्थापन झालेली शिवसेना, डुप्लिकेट शिवसेना का होईना म्हणून घेणारा पक्ष हा सरकारमध्ये सामील आहे. आणि मुंबईमध्ये हे चित्र निर्माण झालं आहे. हे चित्र अत्यंत गंभीर आहे भविष्यासाठी महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या कष्टकऱ्यांच्या. मुंबई मराठी माणसाच्या त्यागातून निर्माण झाली आहे, कष्टातून निर्माण झाली आहे. 10 फूट जरी मुंबईचं तुम्ही जमीन खोदली तरी तुम्हाला मराठी माणसाचं रक्त त्यात दिसेल आणि बलिदान दिसेल. आणि हे आंदोलन, हा संघर्ष भाषा, संस्कृती आणि मराठी माणसाच्या हक्कासाठी झालं. अशा वेळेला भारतीय जनता पक्षाचा विजय होताच, व त्यांच्याबरोबर अन्य जे 2 लोक आहेत त्यांचा विजय होतात. महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये मराठी बोलायचं नाही अशा धमक्या दिल्या जातात. मराठी खपवून घेतलं जाणार नाही अशा धमक्या दिल्या जातात. मराठी माणसांना ठार मारण्याच्या आणि मराठी माणसाला उचलून आणण्याच्या धमक्या दिल्या जातात. आणि या राज्याचे होणारे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री हे सहन करतायत. ही अत्यंत लाजिरवाणी आणि दुर्दैवी गोष्ट आहे. ट्विट केले त्या सगळ्या संदर्भात ते म्हणतात की 2 गुजराती आणि मारवाडी विरुद्ध मराठी अशा पद्धतीचा वाद लावायचं काम केलं. कोणी वाद लावला? वाद कोणी लावला? आता अंगलट आल्यावरती वाद लावला का? वाद लावण्याचं काम, आगी लावण्याचं काम आपण केलेलं आहे. या निवडणुकीमध्ये गुजराती, मारवाडी, जैन बांधवांच्या संदर्भात वेगळी भूमिका घेऊन मराठी माणसाच्या विरुद्ध उभं करण्याचं काम ह्या लोकांनी केलं. मुंबईवरती मराठी माणसाचा पगडा पुसून टाकून तिथे मराठी माणसाच्या दुश्मनाच्या हातामध्ये या राज्याची राजधानी सोपवायची भूमिका कोणी घेतली? मला सांगा ना. आम्ही कशाला इतके वर्ष आम्ही राहतोय ना. बाळासाहेब, माननीय हिंदुहृदय सम्राट, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या काळापासून मुंबईमध्ये आम्ही काम करतो आहोत. आणि तेव्हाही या मुंबईमध्ये सर्व बांधव राज्याचे राहत होते. मग हिंदी भाषिक असतील, गुजराती असतील, मारवाडी असतील, जैन असतील, सिंधी असतील, पारशी असतील, सगळे राहत आहेत ना. पण आम्ही अन्य भाषिकांना अशा प्रकारच्या धमक्या दिल्या नाहीत. मुंबईवर पहिला हक्क मराठी माणसाचा राहील. आणि मग आम्ही तुम्ही आमच्याबरोबर आमच्याशी जुळून घ्या, सांभाळून घ्या, सामावून घ्या, ही आमची भूमिका राहिली कायम. आज लोढा म्हणत असतील कोणी अन्य बिल्डर, आज मुंबई ज्या पद्धतीनं बिल्डरांच्या घशात घातली जाते त्या पैशातून आलेली ही मस्ती आहे. ते पण एक लक्षात ठेवा, विधानसभेत तुम्ही गैरमार्गाने आमचा पराभव केला असला तरी मराठी माणसाचं लढण्याचं बळ तुम्ही नष्ट करू शकत नाही. सत्ता नसतानाही आम्ही मुंबई आणि महाराष्ट्रासाठी लढलो आणि यापुढे लढत राहू आणि महाराष्ट्राच्या दुश्मनांना धडा शिकवू. तुम्ही दुसऱ्या राज्यात, दुसऱ्या देशात उचलून आणण्याचा उल्लेख केला. गजाभाऊ जे ट्विटर अकाउंट आहे काम सांगणार तुम्ही ते बोलत आहात का? कारण मोहित कंबोजीने ट्विट आज सामनाचा अग्रलेख पुरेसा आहे त्यासाठी. आज त्या संदर्भात एक भूमिका मांडणारा गजाभाऊंसंदर्भात, गजाभाऊ हा मराठी माणसाचं प्रातिनिधिक नेतृत्व करणारा सोशल समाज माध्यमांवरची पात्र आहे बरं का. ती व्यक्ती कोणाकोणाला माहीत नाही, पण तो महाराष्ट्राचे मराठी माणसाचे प्रश्न मांडतो, भूमिका मांडतो.